आज जे जुन्या रूढीप्रमाणे मन आहे, भगवान के घर में देर है अंधेर नाही, तसा हा विषय झालेला आहे। जे 26/12/2024 रोजी जे मी अर्ज केलेला होता की संबंधित धाराशिव तहसीलमध्ये अनेक प्रकारचे बोगस एन लेआउट वर्ग 2च्या जमिनी एक करून तहसीलदार मॅडमनी गोळ केलेला आहे। त्या दिवशी ढवळे साहेबांनी सविस्तर अहवाल तयार करून संध्याकाळी भेट दिलेली होती। चौकशी केली असता खऱ्या माणसाला फाशी आणि खोट्या माणसाला न्याय असं मी मागच्या वेळेस म्हणलो होतो। तसं खोट्या माणसाला आज उघडा पडलेला आहे खोटा माणूस धाराशिवचे तहसीलदार। कारण जिल्हा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेबांनी काल जो विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारला त्या प्रश्नात असं होतं की तहसीलदार धाराशिव यांच्या अधिकार क्षेत्रातले गावाबाहेरचे डुप्लिकेट एन लेआउट हरितचे प्रकरण पुन्हा बाकीचे भूखंडाचं श्रीखंड केलेला ह्या प्रश्नावर तारांकित विचारले असता बावनकुळे साहेबांनी हे खरं आहे हे पटलावर घेतलेलं आहे। त्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की हे अत्यंत अशंत हे खरं आहे, हो हे खरं आहे। तहसीलदार कार्यालय धाराशिव इथे अकृषी परवाना नसत्यापासून तत्कालीन धाराशिवचे तहसीलदार यांनी केलेले आहे, अकृषी केलेला आहे, ग्रीन झोन दिलेले नाहीत, एन लेआउटच्या परवानग्या सगळ्या बोगस दिलेले आहेत। हे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी कबुली दिलेली आहे। त्यावेळेस ढवळे साहेबाचा ह्या तालुक्याच्या आमदारांनी ढवळे साहेबाच्या विरोधात बावनकुळेला दिलं आणि मिलीभगत करून ढवळे साहेबावर त्यावेळेस अन्याय केला। आज मी काल स्मरणपत्रही ह्याचं दिलेलं होतं आणि भगवान के घर में देर अंधेर नाही म्हणल्यासारखं काल रात्री हा निर्णय झाला। उच्चस्तरीय समिती चौकशी नेमलेली आहे, ह्यांना निलंबित काय केलं नाही, चौकशी समिती तर नेमली पण ह्या तहसीलदार मॅडमला निलंबित करून तहसीलदार मॅडमची CDR तपासावी, ह्यांना सचिन ओबाशी आणि कुणी कुणी पाठीशी घालून ढवळे साहेबावर आरोप करायला लावले त्यावेळेचे कॉल रेकॉर्ड तपासावे, ह्यांच्या पूर्ण पाहुण्या रावळेची स्टेट तपासावी, ह्यांच्या डॉक्टरचे धंदे जे आहेत पतीचे त्यांचे पूर्ण कॉल डिटेल्स आणि संपत्ती तपासावी आणि निलंबित तर करावंच लागणार आहे। मी काल कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, ह्यांनी जर याला निलंबित करून पारदर्शक चौकशी करावी आणि भ्रष्टाचाराला न पाठीशी घालता कलेक्टर साहेबांनी काल जो प्रश्न झालेला आहे आणि काल जो मी अर्ज दिलेला आहे हा धाराशिव जिल्ह्यामध्ये एक आपला नावलौकिक करून भ्रष्टाचाराचं मुळापासून उच्चाटन करावं ही नम्र विनंती करतो। आणि माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा प्रश्न उचलून खऱ्या लोक अधिकाराच्या पाठीमागे राहून हा न्याय मिळवून दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद शतशः आभार मानतो। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। Instagram आणि Facebookवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।